नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आजचा ब्लॉग चालू केलेला आहे उपवासाच्या दिवसाचा. हरताळिकेच्या दिवशी हा ब्लॉग काढला होता, पण थोडासा टाकायला लेट झाला, तर म्हटलं चला आज दाखवूया तुम्हाला. तर आता इकडं मी रांगोळी छानपैकी काढून घेतली, पाट ठेवून घेतलं, त्याच्यावर कपडा ठेवून घेतलेला आहे आणि आता काढायची आहे महादेवाची पिंड. तर इथे मी वाळू आणली आणि ती धुवून कोरडी करायला चाळणीमध्येच ठेवली होती. तर मी तशीच आता घेतली आणि महादेवाची पिंड काढते. तर आता इकडं काय काय लागतं पूजेसाठी साहित्य ते सुद्धा इकडं मी ताटामध्ये ठेवलेलं आहे. तर आता इथे मी कापसाची माळ करून घेतली, त्याच्यानंतर महादेवाला वाहून घेतलेले आहे. तर आता इथं कापसाची माळ लागतीच, तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला ते पण करून घेऊया. दुर्वा पण ठेवून घेतली आणि आता गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करायची. तर आता इथं मी नागिनीचं पान घेतलेलं आहे. नागिनीच्या पानावर काय केलं, गणपती बाप्पा ठेवून घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे वाहून घ्यायचं आहे. तर आता इकडे मी तांदूळ वाहून घेतले, फुलं वाहून घेतले, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून झाल्याच्यानंतर सफेद फुलंसुद्धा आणलेले होते, थोडेसे 2-4 मिळाले तेवढेच आणलेले आहेत. तर ते पण महादेवाच्या पिंडीला वाहून घेतले. दुर्वा ठेवून घेतली, खारीक, वाटिका, बदाम आणि एक सुपारीसुद्धा ठेवलेली आहे. तर असं लागतं आमच्याकडे. तर आता इथं मी हळदी कुंकू वाहून झालं आणि त्याच्यानंतर आता इकडे मी फळं, मला काही सगळे सीताफळ मिळालं नाही, फक्त केळीच होत्या घरामध्ये, तेवढंच ठेवून घेतलं, कारण मार्केटला जाण्यासाठी सकाळी सकाळी कोण नव्हतं. तर आता इकडे आघाड्याची पानं, परत चाफ्याचे, दुर्वा, असं 4-5 प्रकारचे मी आंब्याचेसुद्धा घेतलेलं आहे, तर ते पण ठेवून घेतलं. तर आता इथं पूजेसाठी सगळं साहित्य ठेवून घेतलेलं आहे, पूजून घेतलं. त्याच्यानंतर आता मी थोडंसं मला पंचामृत पण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे, तर ते सुद्धा मी आता करून घेते. गणपती बाप्पालासुद्धा अर्पण करून घेतलेलं आहे. आणि अशी आहे हरताळिकेची पूजा. तर कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे दिवा लावून घेतला, त्याच्यानंतर धूप अगरबत्ती लावायची. दिवा आणि धूप अगरबत्ती लावल्याने एकदम असं घरामध्ये मन प्रसन्न होतं, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये राहते आणि खूप छान वाटतं. तर आता इथं कळससुद्धा ठेवलेला आहे थोडासा मी, त्याच्यावर नारळ काय बसत नाही, फक्त त्याच्यामध्ये हळदी कुंकू, आणि नंतर करून घेतली आरती हरतालिके मातेची. तर आता इथं आरती चालू आहे माझी, आवाज काय दिला नाही. तर आता चला अशी छानपैकी आरती करून घेऊया. त्याच्यानंतर करायचं आहे फराळीचं. तर फराळीचं आमच्याकडे साबुदाणा वगैरे खातात, तर फळं बिळं पण कोण कोण खातं. तर कारण दिवसभर उपास असतो, संध्याकाळीसुद्धा उपास सोडायचा नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आल्यावर सोडायचं. तर चला भेटूया पुढच्या